नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मास आणि वेट यामधला डिफरन्स अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिला. तुम्हाला मी सांगितलंय मास म्हणजे द अमाउंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन अ सबस्टन्स, पदार्थामध्ये असलेला द्रव्यसंचय म्हणजे मास. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट्स ऑन दिस मास इज कॉल्ड इट्स वेट. एखाद्या पदार्थावर कार्यरत असणारं ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे त्याचं वेट असतं. मास इज स्केलर क्वांटिटी. मास काय आहे? अदिश राशी आहे आणि वेट ही वेक्टर क्वांटिटी आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट, मास डज नॉट चेंज फ्रॉम प्लेस टू प्लेस एनीवेअर इन द वर्ल्ड. मास कुठेही बदलू शकणार नाही. तुम्ही कुठेही जा, अगदी तुम्ही एका ग्रहाहून दुसऱ्या ग्रहावर गेला तरी सुद्धा मास बदलणार नाही. पण वेट कॅन चेंज. वेट मात्र बदलू शकतं. डिफरंट प्लेसला ते डिफरंट असतं, कारण वेट म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स सर्वत्र काही सारखं असत नाही. आता आपण पुढे जाऊयात. वाय वुड द वेट ऑफ अन ऑब्जेक्ट बी मॅक्सिमम ऍट द पोल्स अँड मिनिमम ऍट द इक्वेटर. आता पृथ्वीवर पदार्थाचं जे वेट आहे ते मॅक्सिमम ऍट पोल्स म्हणजे ध्रुवावर जास्त असतं आणि मिनिमम ऍट इक्वेटर, इक्वेटरवर कसं असतं? कमी असतं. आता असं का? तर मुळात वेट म्हणजे काय? तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट ऑन अन ऑब्जेक्ट, पदार्थावर कार्यरत असणारं ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजेच वेट. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स पृथ्वीवर सर्व ठिकाणी सारखे नाहीच आहे, ते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं आहे. आणि मग पोलवरती म्हणजे आपले जे पृथ्वीचे पोल आहेत, अर्थ पोल, तिथं ग्रॅव्हिटेशनल फोर्स मॅक्सिमम आहे आणि त्यामुळे पोलवर वेट सुद्धा काय होणार? मॅक्सिमम भरणार. आणि इक्वेटरला ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा आहे? मिनिमम आहे, त्यामुळे तिथे ते कमी भरणार. म्हणजे समजा तुम्ही एखादा पदार्थ, कोणताही पदार्थ घ्या, त्याचं पोलवर वजन केलं आणि ते समजा 10 ग्रॅम भरलं, तर ते इक्वेटरवर 10 पेक्षा कमीच भरेल, 10 भरणार नाही. कारण इक्वेटरवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याच पदार्थाचं वर कार्यरत असणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी राहणार. त्यामुळे जरी त्याचं मास सेम असला, म्हणजे पदार्थ ते तोच असला, तरी त्याचं पोलवरती वेट जे आहे ते जास्त असेल आणि इक्वेटरला कमी असेल. याच पद्धतीनं जसं जसं आपण उंचावर जाऊ, पृथ्वीच्या म्हणजे समुद्र, आपण ज्याला ग्राउंड लेवल जे आहे, सी लेवल जे आहे, तिथे ग्रॅव्हिटेशनल फोर्स जास्त असतं आणि जसं जसं तुम्ही उंचावर जाल तसं ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय होतं? कमी होतं. आणि त्यामुळे वाईज द वेट ऑफ अन ऑब्जेक्ट ऍट अ हाय अल्टिट्यूड लेस दॅन इट्स वेट ऍट द सी लेवल. समुद्र सपाटीपेक्षा उंचावर गेलात की एखाद्या पदार्थाचं वजन कमी का भरेल? तर अर्थातच वेन वी गो ऍट अ ग्रेटर अल्टिट्यूड, हाय अल्टिट्यूडला तुम्ही जाल तेव्हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स डिक्रीज होणार. ग्रॅव्हिटेशनल फोर्स डिक्रीज होणार म्हणजेच त्या पदार्थाचं वेट काय होणार? कमी होणार. कारण कमी ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि पदार्थावर कार्यरत असणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजेच वेट. आणि त्यामुळे सी लेवल पेक्षा उंचावरती पदार्थाचं वजन कसं असतं? कमी असतं. ठीक आहे, पुढे जाऊया बाळांनो. Will it be possible to use one and the same unit to measure physical quantities such as mass, weight, distance, velocity, temperature? आता युनिट म्हणजे काय आपण बघितलंय, मॅग्निट्यूड म्हणजे काय बघितलंय. हे शक्य आहे का की सगळ्या आपल्या फिजिकल राशी एकाच युनिटमध्ये आपण मोजू शकतो का? म्हणजे मास, वस्तुमान, वजन, अंतर, वेग किंवा तापमान हे एकाच एककात आपण मोजू शकतो का? अर्थातच नाही, असं आपण मोजू शकत नाही. कारण प्रत्येक ती फिजिकल क्वांटिटी वेगवेगळी आहे आणि तिच्यासाठी मोजमाप करण्यासाठी, तिचं मापन करण्यासाठी वेगळ्या युनिटची काय आहे? आवश्यकता आहे. In everyday affairs we must measure many different physical quantities. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, म्हणजे आपल्या दररोजच्या जीवनामध्ये आपण अनेक वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीजचं मोजमाप करत असतो, मापन करत असतो. ॲज these physical quantities are different from each other, a specific unit is used to measure each क्वांटिटी. त्यामुळे या राशी एकमेकापासून वेगवेगळ्या आहेत, डिफरंट फ्रॉम इच अदर, एकमेकापासून वेगळ्या आहेत. आणि त्यामुळे प्रत्येक राशी मोजण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या एककाची आवश्यकता असते. म्हणजे फिजिकल क्वांटिटीचे डिफरंट प्रकार आहेत आणि असे डिफरंट क्वांटिटीज मोजण्यासाठी आपल्याला डिफरंट युनिट्सची सुद्धा काय आहे? आवश्यकता आहे. आता
जेव्हा आपण एखादं युनिट वापरतो तेव्हा ते युनिट स्टँडर्डाइज्ड असायला पाहिजे आणि ते मेजरमेंट जे आहे ते स्टँडर्ड युनिटने आपण केलं तर ते स्टँडर्डाइज मेजरमेंट होऊ शकतं, म्हणजे प्रमाणित होऊ शकतं. जर ते स्टँडर्ड युनिट नसेल तर ते मेजरमेंट चुकू शकतं. म्हणजे जसं की उदाहरणार्थ आपण ठरवलं, समजा आपल्या वर्गाची लांबी आपल्याला मोजायची. मी सांगितलं चला दोन विद्यार्थ्यांनी पावलाच्या मदतीने मोजा. दुसऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या दोरीच्या मदतीने मोजा आणि तिसऱ्या विद्यार्थ्यांना आपण सांगितलं की तुम्ही मोजपट्टीच्या साहाय्याने मोजा. तर प्रत्येकाचं मोजमाप जे आहे ते भिन्न येईल आणि त्यामुळे युनिट असं असायला पाहिजे की ते कोणीही मोजलं, म्हणजे आपण मेजरमेंटसाठी जे युनिट वापरणार ते कोणीही वापरलं तर सगळ्यांचं मोजमाप कसं यायला पाहिजे, सारखंच यायला पाहिजे, मापन सारखं यायला पाहिजे आणि अशा प्रकारचं जे आपण मोजमाप करणार, मापन करणार त्याला स्टँडर्डाइज्ड मेजरमेंट म्हणणार. आता हे स्टँडर्डाइज्ड मेजरमेंट म्हणजे काय? ते स्टँडर्डाइज्ड मेजरमेंट मोजमाप व्हायचं असेल, प्रमाणित मोजमाप व्हायचं असेल तर ते कशा प्रकारे केलं पाहिजे? म्हणजे समजा आपण 10 सेंटीमीटर लांबीचा एखाद्या पेनची लांबी मोजली तर जगभरात कुठेही गेलो तर ती 10 सेंटीमीटरच भरायला पाहिजे. असं नको की आपण 10 मोजले आणि दुसऱ्याने मोजल्यावरती 10.1 आली किंवा 9 सेंटीमीटर आली, असं होता कामा नये. असं होत नाही. आपल्याकडचा 1 ग्रॅम जगभरामध्ये कुठेही गेला तर 1च ग्रॅम भरतो किंवा आपल्याकडचा 1 लिटर जगभरामध्ये कुठेही गेला तर तेवढाच 1 लिटर असतो. आता हे कसं? तर ह्याच्यासाठी स्टँडर्डाइज्ड मेजरमेंट नावाची कॉन्सेप्ट आहे. स्टँडर्डाइज्ड मेजरमेंट म्हणजे काय? त्यासाठी काय केलं जातं याची माहिती आपण घेणार आहोत. आता बघा, टेक अ बॉल ऑफ स्ट्रिंग, एक सुतळचा म्हणजे दोऱ्याची गुंडी घ्या. लेट वन स्टुडंट फ्रॉम द क्लास मेजर 4 हँड स्पॅन्स ऑफ द स्ट्रिंग अँड कट इट देअर. म्हणजे 4 हात सुतळ त्याला आपण किंवा ती दोरा कापायला सांगितला एका विद्यार्थ्याला घेऊन. आणि लेट ईच ऑफ द अदर स्टुडंट इन द क्लास कट 4 हँड स्पॅन्स ऑफ द स्ट्रिंग 2. नाउ होल्ड ऑल द पीसेस टुगेदर बाय वन एंड. आर दे ऑल ऑफ द सेम लेंथ? नक्कीच याचं उत्तर नाही. म्हणजे आपण दोरा घेतला आणि प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या हाताच्या लांबी इतके 4 तुकडे करा, म्हणजे 4 हाताच्या लांबी एवढा तुकडा कापायला सांगितला, 4-4 हात. तर अर्थातच प्रत्येक विद्यार्थ्याच्या हाताची लांबी कशी असणार? वेगवेगळी असणार. त्यामुळे प्रत्येकाचे त्या दोऱ्याचे तुकडे काही एकसारखे येणार नाहीत आणि त्यामुळे काय होईल, त्यांनी 4-4 हात जरी त्याच्यामध्ये 4-4 हात व्हॅल्यू जरी सेम असली तरी ते प्रत्येकाचा हात हे जे आपण युनिट वापरलंय ते काही सारखं असत नाही आणि त्यामुळे आपलं हे मेजरमेंट काही योग्य येणार नाही, त्याच्यामध्ये चुका होणार. आता बघा, नाऊ मेजर द लेंथ ऑफ अ बेंच बाय मीन्स ऑफ स्पॅन ऑफ युअर हँड. आस्क युअर फ्रेंड टू डू द सेम. डीड ईच ऑफ यू ऑब्टेन द सेम मेजर फॉर दॅट बेंच? व्हॉट कुड बी द रिझन? आता आपण हेच टेबलच्या लांबी रुंदीच्या बाबतीत केलं. हाताच्या लांबीच्या मदतीने टेबलची लांबी रुंदी मोजली आणि दुसऱ्या एखाद्या विद्यार्थ्याला तुम्ही मोजायला सांगितली तर ती सारखी येणारच नाही, कारण प्रत्येकाच्या हाताची लांबी कशी आहे, कमी जास्त आहे. आता स्टँडर्डाइज मेजर्स आर रिक्वायर्ड फॉर मेजरिंग थिंग्स आणि म्हणूनच स्टँडर्डाइज मेजर म्हणजे प्रमाणित मापनाची आवश्यकता आहे. मापनासाठी प्रमाणित मापांची आवश्यकता आहे. म्हणजे स्टँडर्डाइज्ड मेजर्स आर रिक्वायर्ड फॉर मेजरिंग थिंग्स. मोजमाप करायला स्टँडर्डाइज्ड मेजर्स पाहिजे. सच मेजर्स आर कॉल्ड स्टँडर्ड युनिट्स. त्यालाच आपण काय म्हणतो? स्टँडर्ड युनिट्स म्हणतो. म्हणजे जसं की आपण मगाशी अगोदरच्या उदाहरणामध्ये पाहिलं की हाताच्या मदतीने 4-4 हात सुतळ कापून घेतली, 4-4 हात दोरा कापून घेतला, तर अर्थातच सगळ्यांचा सारखा येण्याची शक्यताच नाही. तर प्रत्येकाचे आपण 4-4 एकक म्हणजे व्हॅल्यू बरोबर घेतली असली तरी त्याचं युनिट जे हात हे मात्र सगळ्यांचं सारखं नाही आणि त्यामुळे ते स्टँडर्ड नाही. मग एखादं मोजमाप अचूक येण्यासाठी, प्रमाणित होण्यासाठी त्यासाठीचं जे युनिट आपण वापरणार त्याला काय म्हणायचं आहे, म्हणजे ते युनिट सगळ्यांचं सारखं असायला पाहिजे आणि असं सगळीकडे सारखं असेल तर त्याला स्टँडर्ड युनिट्स म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? स्टँडर्ड युनिट्स. आता वी हॅव टू मेजर मेनी फिजिकल क्वांटिटीज ॲक्युरेटली. टू मेजर एनी क्वांटिटी वी यूज युनिट्स स्पेशलाइज्ड फॉर इट.
आपण अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या फिजिकल क्वांटिटीज मोजतो आणि अशा फिजिकल क्वांटिटी आपण अचूक मोजतो आणि त्यासाठी मात्र आपण वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीसाठी एक विशिष्ट प्रकारची एकक वापरतो. जसं की तुम्हाला लांबी मोजायची असेल तर सेंटीमीटर, मीटर, किलोमीटर आपण वापरतो. वस्तू मास मोजायचं असेल तर ग्रॅम, किलोग्रॅम वापरतो. टाइम मोजायचं असेल तर आपण सेकंड वापरतो. म्हणजे असे प्रत्येकाचा सेकंद सारखा आहे की नाही, म्हणजे सगळ्या जगभरामध्ये सेकंद म्हणजे किती कालावधी ठरलेला आहे. 1 मिनिट म्हणजे किती ठरलेला आहे. असं आहे का आपला 1 मिनिट जास्त वेळ चालतो आणि दुसऱ्या देशातला 1 मिनिट कमी किंवा जास्त वेळ चालतो, असं काही असत नाही. सगळ्यांचा सेम असतो. कारण सेकंद हे आपण स्टँडर्डाइज्ड युनिट करून घेतलंय आणि त्यामुळे स्टँडर्डाइज्ड म्हणजे प्रमाणित, सगळीकडे सारखं, सगळ्यांच्या त्या युनिट्स मध्ये कोणत्याही प्रकारचा फरक असू शकत नाही. म्हणजे सगळ्यांची ते जे युनिट जे आहे ते सर्वत्र सारखं असेल तर त्याला स्टँडर्डाइज युनिट. हे आपण साध्या भाषेत लक्षात ठेवा. पुढे पुढे गेलात की तुम्हाला याबद्दल अधिक चांगली माहिती मिळत राहील बाळांनो. आता बघा, फॉर एक्झाम्पल, एक एक्झाम्पल दिलंय. द मीटर इज द स्पेसिफाईड युनिट फॉर मेजरिंग लेंथ. मीटर हे लेंथ साठीचं स्पेसिफाईड युनिट आहे, म्हणजे एक विशिष्ट एकक आहे. अ सर्टन डिस्टन्स हॅज बीन एक्सेप्टेड ॲज द स्टँडर्ड फॉर 1 मीटर. आता हे काय केलं गेलंय की सगळ्यांनी मान्य केलंय 1 मीटर म्हणजे अमुक एवढी लांबी, हे ठरलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जगभरामध्ये कुठेही गेला तर तो मीटर तेवढाच राहील आणि मग ते 1 मीटर हे स्टँडर्डाइज्ड मेजर आहे आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या क्वांटिटीज, म्हणजे डिस्टन्स मोजण्यासाठीचं. म्हणजे मीटर कुठेही गेला एक विशिष्ट एकक काय केलेलं आहे, एवढं अंतर म्हणजे 1 मीटर असं ठरवलेलं आहे. वाय इज देअर अ नीड फॉर सच अ स्टँडर्ड युनिट. आता अशी का गरज आहे? अर्थातच तुम्हाला माहिती आहे सगळ्यांचं मोजमाप सारखं व्हायला पाहिजे ना. म्हणजे आपण एका कापड दुकानामध्ये 1 मीटर इतक्या लांबीचं कापड घेतलं तर दुसऱ्या कापड दुकानामध्ये पण 1 मीटर लांबी म्हणजे तेवढंच कापड यायला पाहिजे, कमी किंवा जास्त येऊन चालणार नाही. आणि असं आला तर गोंधळ उडेल सगळीकडे. अनेक गोष्टींच्या बाबतीत वेगवेगळी समस्या निर्माण होतील आणि त्यामुळे स्टँडर्ड युनिट असण्याची गरज आहे. बघा, सपोज the span of a hand is accepted as the unit for measuring length. समजा आपण आपला हात जो आहे, हाताची लांबी जी आहे ती जर आपण हात हे एकक मांडलं असं तात्पुरतं ठरवूया लांबी मोजण्यासाठी, तर काय होईल? विथ दिस युनिट वी कॅन मेजर लेंथ ऑफ क्लॉथ एज 2 हँड स्पॅन, 3 हँड स्पॅन अँड सो ऑन. However, the length of the cloth measured by each one of us will come out to be different. समजा आपण हात हे युनिट मानलं असं गृहीत धरूया लांबी मोजायला. एखाद्या तुम्ही 1 हात कापड घेतलं, 2 हात कापड घेतलं तर प्रत्येकाच्या कापडाची लांबी सारखी येणार नाही, कारण हात हे स्टँडर्डाइज्ड युनिट नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून स्टँडर्डाइज्ड युनिटची गरज आहे. दॅट इज वाय अ हँड स्पॅन कॅनॉट बी स्टँडर्डाइज युनिट फॉर मेजरिंग लेंथ. कारण व्यक्ती बदलली की हाताची लांबी बदलेल आणि त्यामुळे लांबीसाठी आपण हँड स्पॅन म्हणजे आपला हात हे युनिट वापरू शकत नाही. आणि म्हणून आपल्याला युनिट्स कशी पाहिजेत? स्टँडर्ड असायला पाहिजे. थोडक्यात काय आहे की मोजमाप, अचूक मोजमाप येण्यासाठी युनिट्स कसे असणे गरजेचं आहे? स्टँडर्डाइज्ड युनिट पाहिजे. आणि जसं की मीटर, बघा 1 मीटर म्हणजे अमुक इतकं अंतर, हे सगळ्यांनी मान्य केलंय, ठरवलेलं आहे. आणि मग सगळ्या जगभरामध्ये 1 मीटर किती हे ठरलं असल्या कारणाने सगळेजण त्या मीटरचा वापर करतात आणि सगळ्या जगभरामध्ये ते मीटर म्हणून गृहीत धरलेलं आहे, वापरलं जातं. आणि म्हणून ते 1 मीटर म्हणजे ते विशिष्ट अंतर आहे ते काय केलं जातं? त्याला स्टँडर्ड किंवा स्टँडर्डाइज्ड युनिट म्हणून ओळखलं जातं आणि त्याच्या मदतीनं केलेलं जे मापन आहे त्याला स्टँडर्डाइज्ड मेजर्स म्हणून ओळखलं जातं. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. राहिलेला भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कंप्लीट करूया. धन्यवाद.